नमस्कार. महाराष्ट्र योजना कॉर्नरमध्ये आपल्या सर्वांचे स्वागत आहे. आजच्या व्हिडिओच्या माध्यमातून आपण बघणार आहोत की जे राज्यातील जे शेतकरी आहेत त्या शेतकरी बांधवांसाठी म्हणजेच की आता जे शेतकरी कर्जमाफी होती ती 30 जून पूर्वीच होणार. दिवाळी अधिवेशनाच्या अंतिम आठवड्या प्रस्तावात चर्चेदरम्यान पुन्हा एकदा मुख्यमंत्र्यांच्या माध्यमातून अशा प्रकारची ग्वाही देण्यात आलेली आहे. शेतकऱ्यांची जी कर्जमाफी आहे ही 30 जून पूर्वीच होणार. जवळपास निश्चित राज्याचं जे हिवाळी अधिवेशन सुरू दरम्यान कर्जमाफीच्या संदर्भातील मोठा प्रश्न विचारण्यात आलेला आहे. म्हणजेच की आता या चर्चेदरम्यान की कर्जमाफीची घोषणा करण्यात व प्रश्नाकडे सर्वांचं लक्ष लागून राहिलेलं होतं. हिवाळी अधिवेशनाच्या अंतिम आठवड्याच्या प्रस्तावाच्या चर्चेदरम्यान मुख्यमंत्र्यांच्या माध्यमातून ही कर्जमाफी 1 जुलै पूर्वीच केली जाणार असल्याची ग्वाही पुन्हा एकदा देण्यात आलेली आहे. 2017 मध्ये व 2019 मध्ये कर्जमाफी केल्यानंतर पुन्हा शेतकरी कर्जाच्या बेडग्यात अडकत आहे. म्हणजेच की आता शेतकऱ्यांनी कायमस्वरूपी कर्जमुक्ती करण्यासाठी ही उपाययोजना करण्यासाठी उच्चस्तरीय समिती गठीत करण्यात आलेली होती. या समितीच्या माध्यमातून एप्रिलच्या पहिल्या आठवड्यामध्ये सादर केली जाणार आहे व अशा प्रकारची कर्जमाफी करायची शासन या ठिकाणी ठरवणार आहे. व केल्या जाणाऱ्या उपाययोजनापैकी आता शेतकऱ्यांची असलेली थकीत असलेली जी कर्जमाफी आहे 30 जून पूर्वीच केली जाणार असल्याची माहिती मुख्यमंत्र्यांच्या माध्यमातून की विधान भवनामध्ये केलेली होती. कर्जमाफीच्या प्रतीक्षेत असलेले शेतकरी ते शेतकऱ्यांना मोठा दिलासा मिळणार आहे. कारण की त्या एप्रिल महिन्याच्या पहिल्या महिन्यामध्ये या समितीचा अहवाल सादर केल्यानंतर शेतकरी जे कर्जमाफीसाठी पात्र होणार अशा शेतकऱ्यांना कर्जमाफी केली जाणार आहे व 30 जून पूर्वी शेतकऱ्यांची कर्जमाफी या ठिकाणी केली जाणार आहे. 2025 मध्ये शेतकऱ्यांची कर्जमाफी केलेली ही पावसाळ्यामध्ये नुकसान झालेले शेतकरी त्यांना 2019 पर्यंत पासून आतापर्यंत थकीत असलेले शेतकरी आहे त्या कर्जमाफीची पात्र केले जाणार आहे. म्हणजेच की आता वेळोवेळी जाणून घेण्यासाठी प्रयत्न करणार आहोत की परंतु दुरुस्तारी हा दिलासादायक एक महत्त्वपूर्ण अपडेट आलेला होता. कुठल्याही प्रकारची परिस्थिती थकीत कर्जमाफीचा फायदा शेतकऱ्याला झाला पाहिजे व बँकांना होऊ नये म्हणून कर्जमाफी झाल्यानंतर आता बघणार आहोत की परिस्थिती पण कुठेतरी विचारणा केली आहे की 17 कर्जमाफी केली व 20 कर्जमाफी केली तरीही शेतकरी आज कर्जमाफी मागतोय. याचा अर्थ कुठेतरी आपल्या नियोजनामध्ये अडचण आहे व कर्जमाफीतही आपल्या एकूण शेतकऱ्यांना परिस्थितीही झाली कारण की राज्यामध्ये अतिवृष्टी झाल्यामुळे शेतकऱ्यांचे भरपूर प्रमाणामध्ये नुकसान झालेले व यामुळे शेतकऱ्यांचे जे जमापुंजी होती व यामुळे पीक पाण्याचं सुद्धा या ठिकाणी तोंडात